पंतप्रधान काल म्हणाले, खरं तर पंतप्रधान पदाची इतकी मोठी प्रतिष्ठा आहे, कारण साहेब कायम सांगतात पंतप्रधान पद ही एक इन्स्टिट्यूशन, एक संस्था आहे. आणि असं असताना माननीय पंतप्रधान म्हणाले, आदरणीय साहेबांविषयी नामोल्लेख न करता 45 वर्ष असणारी एक भटकती आत्मा. देशाचे पंतप्रधान बोलतात, भटकती आत्मा. फार नम्रपणे देशाच्या पंतप्रधानांना सांगू इच्छितो, होय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आजच्या महाराष्ट्राचा आत्मा आहेत, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, महिलांचा, कष्टकऱ्यांचा, युवकांचा आत्मा आहेत. आणि हे जेव्हा भटकत होते, जेव्हा भुजला भूकंप झाला होता ना, तेव्हा माननीय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. भुजला भूकंप झाला होता, अख्ख्या संसदेमध्ये विरोधासाठी विरोध न करता मला याचा अनुभव आहे आणि मी भुजच्या भूकंपाला पुनर्वसनाला जाणार हे सांगणारे एकमेव आत्मा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच होते. आज तुम्ही येऊन आरोप करता, जेव्हा कांद्याच्या माळा घालून तुम्ही संसदेमध्ये आंदोलन करत होतात ना, आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवा सांगत होतात, तेव्हा काही झालं तरी माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची निर्यात बंद करणार नाही, माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवणार नाही, हे ठामपणे सांगणारी आत्मा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच होते. आज माझ्या माता भगिनींना 33% आरक्षण देणार आहे, त्यानंतर 50% आरक्षणाला संमती देणार आहे. संरक्षण खात्यामध्ये माझ्या माता भगिनींना 11% आरक्षण देणार आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच होते. मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करणारे, त्यासाठी पुढाकार घेणारं पहिलं राज्य असणारा आत्मा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच होते. अरे हो, हा आत्मा भटकतो, हा आत्मा भटकतो, शेतकऱ्याच्या बांधावर भटकतो, हा आत्मा भटकतो, तो प्रत्येक युवकाला भवितव्य देण्यासाठी भटकतो. आणि याला आम्ही पवित्र मानतो. पक्ष फोडून, चिन्ह फोडून, दबाव टाकून स्वार्थासाठी सरपटायला जे लावतात त्यांना पाशवी म्हणतात, त्यांना राक्षसी म्हणतात. आपण विचार करा, एवढ्या मोठ्या पदावर आपण आहात. फार नम्रपणे एवढंच सांगतो की होय, आमचा आत्मा आहे आणि या आत्म्याला आम्ही जपतो आणि कायम जपणार आहोत.